या ठिकाणी आपण या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि विशेषतः शैनाताई पठाण या आमच्या गावी येऊ शकले नाही. आता ताईचं माझं बोलणं झालं 2 मिनिटापूर्वी. ताईने मला सांगितलं की परत एकदा सिल्लोड तालुक्यात मेळावा घ्या. मी जाहीर करतो की लानेसर स्टेजवर आल्यानंतर तारीख होईल आणि तारीख ठरल्याच्या नंतर सिल्लोड तालुक्यात याच्यापेक्षा जो मेळावा झाला त्याच्यापेक्षा जास्त मोठा मेळावा ताई हा शब्द तुम्हाला देतो. लाने सरांचं नाव हे बुलढाणा जिल्ह्यापुरते मर्यादित नाही. संभाजीनगर जिल्ह्यात मी 2 संस्था एकत्र केल्या, मानस फाउंडेशन आणि मराठा सहयोग ग्रुप. या 2 संस्थांचा भव्य कार्यक्रम संपन्न झाला. सरांचं मराठवाड्यावर नाव गेलं आणि हे काम पुढे नेण्याची जबाबदारी तुम्ही आम्हा सगळ्यांची. एकल महिलांच्या बाबतीत किंवा घटस्फोटच्या महिलांच्या बाबतीत लहान सरांनी निर्णय घेतला की या महिला अपेक्षित राहू नये, यांचं जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी जो मोठा संघर्ष चालू केला. हे काम एकट्याचं नव्हे, शैनाताई सारख्या जर त्यांच्या पाठीशी असतं आपण सुद्धा पाठीशी काय हरकत नाही. आणि सामाजिक चळवळ आहे ही पुढे नेण्याचं काम सगळं तुम्हाला सगळ्यांची जबाबदारी आहे. कृपया मी आपल्या सर्वांना विनंती करतो की शेतकऱ्याच्या मुलाला उपेक्षित तुम्ही ठेवू नका. मी मागे 2 मिनिटापूर्वी तेच बोलत होतो, शेतकऱ्याच्या मुलाला तुम्ही कमी समजू नका. ते तुमचे आमचे नातेवाईक आहेत, ते आपल्या सगळ्याच्या रक्ताचे नातेवाईक आहेत. भरघोस आश्वासन मुलं काढतात पण त्यांना मुली देण्यास लोक तयार होत नाही. ही मानसिकता बदला. हे शेतकऱ्याचे मुलं जे तुमचे नातेवाईक आहेत ते घटस्फोटी महिला सुद्धा शोधायला तयार आहेत, विधवा महिन्याशी सुद्धा ते लग्न करायला तयार आहेत. कृपया त्यांना आपण समजून घ्यावं आणि पुढच्या पिढीच्यासाठी त्यांना आपण त्यांचा संसार नव्याने थाटावा यासाठी आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावे. कारण लहानसाठी खूप मोठं पाऊल उचललेलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातच नाही तर संभाजीनगर जिल्ह्यात सुद्धा. आणि याही पुढे आमचं मानस फाउंडेशनचं माझं तर मत आहे की महाराष्ट्रभर शहराच्या सरकार सोबत असले आमच्या 100% महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लहान सरांना आपण पोहोचू. लहान सरांना आपण टाळ्या वाजून कडकडे तो स्वागत करतो. सर स्टेजवर जरी नसते तरी सरांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. आणि संदीप दादा खूप मेहनत आहे की त्यांनी वेळोवेळी आम्हाला बुलढाणा जिल्ह्यात बोलवण्यासाठी मेळावा घेण्यासाठी सहकार्य केलं, संपर्क केलं. मी आपल्या सगळ्यांना एकदा आपलं या ठिकाणी जाहीर असं स्वागत करतो. कृपया शब्द सुंदरनी स्वागत करतो. तुम्हाला या ठिकाणी लहान सरांनी संभाजीनगर जिल्ह्याची जबाबदारी दिलेली. कृपया आपण आपले काही लोक त्या ठिकाणी असतील MIDCमध्ये काम करणारी मुलं भरपूर आहेत. 8-8, 12-12 तास काम करतात, परंतु त्या मुलांना सुद्धा पगार आहे म्हणून मुली देत नाही. कृपया असं करू नका. त्या लेकरांनी ग्रामीण भागातून शिक्षण घेतलं, संभाजीनगरला ते पोट भरण्यासाठी आले तरी त्यांनाही तो कृपया मुली देण्यासाठी आपण सहकार्य करा अशी एवढी आग्रहाची विनंती करतो. आणि लहानसांचे हात मजबूत करावे, लहानसांचं नाव रोशन करावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आंबोरे साहेब. आपल्या विदर्भाला लागून असलेल्या मराठवाड्यात सुद्धा हे विदारक चित्र आहे. आणि या अतिशय काळाची गरज असलेल्या समस्येवर मानस फाउंडेशन सोबतच सपना सुबोध सावजी चॅरिटेबल ट्रस्ट आणि कृषी वैभव लॉन मेहकर यांच्या माध्यमातून हे सामाजिक कार्य पार पडते आहे. बांधवांनो,